जर फलंदाज बाद झाला, बाउंड्री लाईनच्या जवळच जी लाईन मारली, ती लाईन क्रॉस करायच्या अगोदर बाद झालेला फलंदाज न्यू बॅटर आपल्याला लगेच ती लाईन क्रॉस करायची आहे. हा नियम आहे. नाहीतर 5 रन्सांची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल, याची नोंद घ्या. देश नाईक सलामीची ओपनिंग पेअर. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय MSRT तुळस संघ आणि सलामीची बिन्नीची जोडी आदित्य बेहरे सिद्धेश नाईक. तर गोलंदाजी ट्रॅकवर अनिवार्य महत्त्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन सज्ज होईल स्वप्नील. पहिलं अनिवार्य षटक, महत्त्वपूर्ण शक्ती प्रदर्शन षटक घेऊन सज्ज होतोय तो स्वप्नील नामक गोलंदाज. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल बॅटर. पहिला चेंडू फेस करण्यासाठी आदित्य बेहरे. पहिला चेंडू या स्पर्धेचा. यावेळी पुढे सरकून खेळायचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या थोडा बाहेर चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. अंदाज नव्हता बॅटरकडे. पहिला चेंडू निर्धाव गणला गेला तो स्वप्नीलचा. स्पर्धेतील पहिलं षटक अनिवार्य महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक आपण पाहतायत. शक्ती प्रदर्शन षटक. स्वप्नीलचा पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. काहीसा क्षेत्रक्षणात नक्कीच बदल केलाय. फुलर लेनचा चेंडू ऑन साईडला. फ्लिक ऑफ द रिक्सचा पटका. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूची वरती सुरेख झाली. तोपर्यंत एकच धाव आणि या एका धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. संघाची बोनी झाली तुळस संघाची. धावपलकावर धावसंख्या 1 आणि वैयक्तिक आपलं आदित्य या बॅटरने खातं उघडलंय एका धावेने. पुढील चेंडू. यावेळी यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. यावेळी दांडी 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 गुल. पहिली जय जय श्रीराम बोलेगा. नक्कीच भारतामध्ये राममय वातावरण आपण पाहतोय. राम प्रतिष्ठापन झाल्यानंतर राममय वातावरण या भारतामध्ये. जय श्रीराम या स्पर्धेतून आपण नक्कीच नारा देऊया. न्यू बॅटर नवदीप फलंदाज रुपेश बेहरे तिसऱ्या क्रमांकासाठी. विराट कोहली नक्कीच क्रमांक 3 भारत क्रिकेट संघाकडनं तो रुपेशसाठी. अनुभवी खेळाडू. बराचसा टेनिस क्रिकेटचा अनुभव रुपेश बेहरेला. पहिला हादरा बसतोय 1 या धावसंख्येवर. गोल्डन डकचा शिकार ठरलाय तो सिद्धेश. या बिलोवर फुल टॉस चेंडू समोर केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. डीप वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक घेतोय झपकन. चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूची परतीही सुरेख झाली. तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त झाली आणि या एका धावेने हीच ऑफ द मार्क आपलं खातं उघडलंय रुपेशने. संघाला 1 धाव बहाल केली आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या 2 धावा धावपलकावर. पहिलं षटक अनिवार्य महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर. पुढील चेंडू घेऊन स्वप्नील नामक गोलंदाज सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पुढे सरकून खेळलेला फटका. लॉफ्टेड फटका. चेंडू जाईल सी मा रे शा पार. षटकार. वेलकम षटकार आलाय या स्पर्धेतील आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या 8 धावा. एक सुंदर फटका. पुढे सरकून नक्कीच एक अप्रतिम फटका सजवला. लॉफ्टेड फटका. डीप वाईडिश लॉंगॉनला चेंडू क्लिअर केला आणि या 6 धावेने 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. सॉरी माफ करा. लास्ट बॉल टू गो. खोलवर चेंडू. यावी पायचीच अपील.
पायचीचं अपील, पंचांचे हात आकाशाकडे आणि पायचीच्या स्वरूपात दुसरा हादरा बसतोय तुळस या संघाला. 8 या धावसंख्येवर दुसरा हादरा बसतोय. पहिलं अनिवार्य महत्वपूर्ण षटक हे निर्णायक ठरतंय. फक्त एक मोठा फटका खर्च केला, 2 ब्रेक थ्रू या स्पेलमध्ये आपण पाहिले आणि पहिलं षटक एक महत्वपूर्ण षटक समाप्त होते. 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तोपर्यंत जाऊया सुमधुर संगीताकडे. O2 DJ. न्यू बॅटर नेहाल तुळसकर. धावपलकावर धावसंख्या 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते आणि 8 धावा. चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर दुसरं षटक कोणाकडे द्यायचं, समर्थ 11 टीमकडनं दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज विनोद वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं षटक क्रमांक दुसरं या पहिल्या डावाचं घेऊन सज्ज होतोय. विनोद नामक गोलंदाज सज्ज होतोय. रुपेश बेहरे ऑन स्ट्राईक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आहे रुपेश बेहरे, राईट हँड बॅट्समन. यावेळी ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झाला होता, थोडा आउटसाइड ऑफ स्टिक पिच झाला होता. चेंडू पायांचा भेद घेतला, पण इथं मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्यामुळे एक धाव. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या 9 धावा 2 गड्यांच्या बदल्यात. 9 धावा. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर. षटक क्रमांक दुसरं आणि या दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होईल. नेक्स्ट बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर विनोद सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट रुपेश साडी. यावेळी सुरेख चेंडू, उजव्या स्टीवरचा चेंडू, काहीसा स्लॉक सिप खेळायचा प्रयत्न रुपेश बेहरेचा झाला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसरी घेतली. सुरेख अप्रतिम गुड लाईन्थ अँड लेंथ पाहायला भेटली ती गोलंदाज विनोदकडनं. षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होते. पुढील चेंडू रुपेश साडी. यावेळी हा प्रकार चेंडू होता, सुंदर फटका, स्क्वेअर ऑफ द विकेटचा. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिथं मात्र थोडा क्षेत्ररक्षक फंबल झालाय. सर ते शेवटी चेंडू सीमा रेषा पार आलाय चौकार. छत्रपतींचा शावा. मिळाल्या 4 धावा रुपेशला आणि या 4 धावेने धावपलकावर धावसंख्या 13 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर 13 धावा. रुपेशच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. सुंदर फटका. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं. लेदर क्रिकेटची आठवण आली या फटक्याने. सुंदर बॉटम हँडचा सुरेख वापर आणि या 4 धावाने 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. काहीसे आघाडीचे फलंदाज माघारी परतले तुळस संघाचे. त्यानंतर या मॅचमध्ये संघर्ष करतोय तो रुपेश बेहरे. यावेळी कमी गतीचा चेंडू होता. हा प्रकार चेंडू होता. थोडा पुढे सरकून खेळायचा प्रयत्न रुपेश बेहरेचा होता, पण इथं मात्र 1 धाव चोरटी पूर्ण केली. दिवसा धावळ्या चोरून काढलेली 1 चोरटी धावेने धावपलक हे परावर्तित झाले. सांघिक धावसंख्या धावपलकावर नाम मात्र 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा विद्यमान सोहळा आपण पाहतायत. एक मोठी स्पर्धा, मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतायत. श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ यांच्या वतीने ही आयोजित स्पर्धा. एक गाव एक संघ. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस. सिद्धेश्वर पूर्वीदेवी चषक 2024 चा हा थरार आपण पाहतायत. याची देही याची डोळा, न भूतो न भविष्य अशी स्पर्धा आपण पाहतायत. आजचा पहिला दिवस. पुढील चेंडू. स्पर्धेदरम्यान सचिन परब, त्याचबरोबर सन्माननीय प्रमोद मेस्त्री यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान.
इथं मात्र उजव्या यष्टीच्या वरील चेंडू आपण पाहिला, नक्कीच वाईड यॉर्करचा वापर केला. एक सुंदर चेंडू, क्रिकेटमध्ये नक्कीच या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. तो चेंडू आणि प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे या चेंडूवरती उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडू, लास्ट बॉल टू गो. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. विनोद सज्ज होईल. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडूवरती लॉफ्टेड फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू मात्र स्वप्नीलच्या गोदीमध्ये. इथं मात्र स्वप्नीलचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. विकेट क्रमांक 3 ओटू डीजे. धन्यवाद डीजे. सुंदर साऊंड या स्पर्धेसाठी आम्हाला भेटतोय. सन्माननीय राजन मसूरकर, आपलं पण सहर्ष स्वागत. आमचा आवाज या तळवडे नगरीमध्ये आपण ऐकवतात, आपलं पण सहर्ष स्वागत. सुंदर साऊंड या स्पर्धेसाठी. न्यू बॅटर नवदीप फलंदाज किरण भगत मैदानात पावलं टाकतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते, आपण पाहतायत. चर्चा झाली आणि तिसऱ्या षटकासाठी अनुभवी असा गोलंदाज संदीप आंगचेकर हा स्क्रीनवर दिसतोय. वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज होतोय संदीप. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. समोर असेल बॅटर रुपेश. धावपलकावर धावसंख्या 14 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. प्रारंभी 2 षटक समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू संदीप, राईट आर्म ओव्हर द विकेट. या बी कमी गतीचा चेंडू, पायामध्ये चेंडू होता. डाऊन द लेग साईड चेंडू आपण पाहिला आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं. रुपेश बेहरेकडे सोडून दिला आणि एक पहिला चेंडू निर्धाव गणला गेला, तो तिसऱ्या षटकातील. नेक्स्ट बॉल. यावेळी शॉट ऑफ लेन, पुलचा फटका. यावेळी पुल सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. चेंडू सी मा रेषा पार. षटकार बघतोस काय रागाने, षटकार मारला वाघाने आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या 20 धावा. सो ब्युटिफुल शॉट ऑफ लेनचा चेंडू, पुलचा फटका, सक्सेसफुलचा फटका आपण पाहिला रुपेशच्या बॅटमधनं. अप्रतिम स्वतःसाठी जागा बनवली, बॅकफुटवर गेला, बॉटम हँडचा सुरेख वापर केला आणि क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं या फटक्यामध्ये. आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या 20 धावा धावपलकावर. डीजे. पुढील चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होईल संदीप. समोर असेल रुपेश बेहरे. ओहो, यावेळी स्लॉग स्लिपचा फटका. इथं मात्र फटका चाललाय तो सीमा रेषा पार. षटकार दिला. क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत चेंडू डीप वाईडिश काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू क्लिअर झालाय. अप्रतिम फटका पाहिला. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून गेला चेंडू. एका बाजूने होता सलमान खान, एका बाजूने होता रणबीर कपूर, मधून गेली कतरिना कैफ विकी कौशलला भेटायला. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या 26 धावा. रुपेश बेहरेच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार. संघाला संजीवनी देणारा, संघाचा आत्मविश्वास वाढवणारा फटका रुपेश बेहरेच्या बॅटमधनं. थोडासा दबाव येईल संदीपवर आणि पूर्ण टीमवर. पुढील चेंडू क्षेत्ररक्षणात नक्कीच काहीसा बदल. फील्ड सेट करतोय काहीशी, त्यानंतर सज्ज होईल संदीप. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर चेंडू खोदून काढलाय. इथं मात्र डीप फॉरवर्ड मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू. आली लहर खेला कहर, खिलाडी के मस्तक में दस्तक. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार. रुपेश बेहरे ऑन द फायर. डीजे.
या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या 32 लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू नेक्स्ट बॉल घेऊन सज्ज होईल संदीप आंगचेकर पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. काहीसं कान मंत्र देताना सिद्धेश काष्टे हे कुठलं कान मंत्र असेल या चेंडूवरती समजणार. पुन्हा एकदा सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेट. एका बाजूने रुपेश बेहरे हा नामक राऊंड विकेटचा हा चेंडू बॅकची कडा इनसाइड एज. चेंडूचा प्रवास होतोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. एसटी रक्षक तिथं झपकन पोहोचतोय चेंडूपर्यंत. चेंडूची फेक झाली तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त झाली आणि परिणामी एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या हार्दिक पांड्या जर्सी क्रमांक 33 धावा धावफलकावर. तिसरं षटक हे मार्गस्थ. पुढील चेंडू राऊंड विकेट. अक्रॉस द लाईन क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न बॅकची कडा आउटसाइड एज. त्यानंतर चेंडूचा प्रवास झालाय शॉर्ट बॅकवर्ड गलीच्या दिशेने लेग बायच्या स्वरूपात एक धाव. आपण पाहतायत क्रिकेटमध्ये कशा धावा येऊ द्या धावेंसाठी संघर्ष चालू आहे तुळस संघाचा. कारण प्रत्येक धावी क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार लेग बायच्या स्वरूपात हा 24वा नियम. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 34 धावा धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर पुढील सामना होतोय राजाराम वॉरियर्स विपक्ष यंगस्टार तळवडे. दोन्ही टीम आपण लगेच आपले 12 खेळाडूंची नावे नोंद करा. प्लेइंग 11 आपण इथं द्यायची आहे आणि टॉससाठी लगेच या. टॉससाठी लगेच जायचं आहे. पहिल्या इनिंगचा 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज स्वप्नीलने. त्यानंतर दुसरं षटक हे 6 धावांचं आणि तिसरं षटक या तिसऱ्या षटकामध्ये धावेंची लयलूट केली प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजाने आणि 20 धावा खर्च केल्या. या तिसऱ्या षटकामध्ये संदीपचं थोडं महागडे षटक. निलेश हा फुल टॉस चेंडू. नक्कीच हा फुल टॉस चेंडू फक्त एकच धाव देऊन जाईल. काही नक्कीच लॉंग लेग फाईन लेग क्षेत्र हे काही निर्बंध क्षेत्र असल्यामुळे घोषित क्षेत्र असल्यामुळे तिथं तुम्हाला एकच धाव भेटेल आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर. अंतिम षटक एक महत्त्वपूर्ण स्लॉक ओव्हर षटक घेऊन पुन्हा एकदा या बी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू सुंदर फटका स्क्वेअर कटचा फटका. इथं मात्र कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय आहे तो सीमा रेषा पार. शिवछत्रपतींचा शावा मिळाल्या 4 धावा. धावफलक हे वधारते. धावफलकावर धावसंख्या 39 धावा तर वैयक्तिक रुपेशच्या बॅटमधनं 11 चेंडू 29 धावा वैयक्तिक रुपेशच्या बॅटमधनं. ओ या बिस्लॉक स्लिपचा फटका घुटना टेक तमाशा देख असा फटका होता पण इथं मात्र फटका फसलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज रुपेश बेहरेचा संपला खेळ. विकेट क्रमांक 4. राजेश हा क्षेत्ररक्षक होता. राजेश नावाचं प्रोटेक्शन होतं डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. कुठलीही चूक करत नाही सेफ हँडमध्ये. रुपेश बेहरे हे वादळ मात्र सरते शेवटी शांत होतं. एक मोठी इनिंग आपल्या मॅच टीमसाठी आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता फटका फसला झेलात रूपांतर झालं आणि रुपेश बेहरे हा बॅक टू द डग आउट. 4था हादरा बसतोय 39 या धावसंख्येवर. न्यू बॅटर नवदीप फलंदाज राजू आरोस्कर 6व्या क्रमांकासाठी. आपण पाहतायत एक मोठी स्पर्धा मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची याची देही याची डोळा सर्वांच्या नजरा या स्पर्धेवरती. न भूतो न भविष्य अशी स्पर्धा आपण पाहतायत. पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चर्चा करायला लावली या श्री सिद्धेश्वर पूर्वीद्वी मित्रमंडळाने. सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. पुढील चेंडू निलेश काष्टे राईट आर्म ओव्हर द विकेट.
फुलर लेनचा चेंडू यावेळी आडव्या बॅटने टोलवला फटका. इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपला. आल्या पावली माघारी परततोय फलंदाज आयाराम गयाराम. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. आल्याला मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता, फटका फसलाय. कलेक्शन खराब होतोय, प्रॉपर टायमिंग झाला नाही आणि क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खराब टायमिंग होतं. चांगलं टायमिंग क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण असतं. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. चांगलं फुटवर्क, जसं मोबाईलला चांगलं नेटवर्कची गरज असते तसं क्रिकेटमध्ये चांगलं फुटवर्क हे महत्त्वपूर्ण असतं. आणि एक मोठा हादरा बसतोय, 5वा हादरा बसतोय. 39 या धावसंख्येवर 5 हादरा बसतोय. पहिला सामना या स्पर्धेतील आपण पाहतायत. आजचा पहिला दिवस समर्थ 11 विपक्ष MSRT तुळस या दोन संघामध्ये. तर तुळस संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय आणि आतापर्यंत धावपलकावर धावसंख्या टोटल 39, 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुढे चेंडू न्यू बॅटर संकेत तुळसकर सँडी. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शेष आहे टू गो. स्लॉक ओव्हर षटक या इनिंगचं सांगता करणारं, भैरवी घालणारं अंतरिम षटक आपण पाहतायत. आणि या 2 षटकावरती 2 मोठे फटके नक्कीच घ्यावे लागतील. एक फायटिंग टोटल द्यायचं असेल तर तुळस संघाला. येईल का फटके? या भाई अल्टीपल्टी घ्यायचा प्रयत्न. हॅट्रिकचा मानकरी ठरतोय या स्पर्धेतील पहिला हॅट्रिकचा मानकरी ठरतोय तो गोलंदाज निलेश काष्टे नामक गोलंदाज. काहीसा अल्टीपल्टी स्विच हिट करायचा प्रयत्न होता आणि अल्टीपल्टी हा फटका आत्मघाती फटका संबोधला जातो आणि हा आत्मघाती फटका आल्या आल्या खेळायचा प्रयत्न होता आणि लेग बीच्या स्वरूपात. इथं मात्र संकेत बॅक टू द डगआउट. डीजे राजाराम वॉरियर्स विपक्ष यंगस्टार तळवडे. दोन्ही टीमचे कॅप्टन बॉथ द कॅप्टन आपण या टॉस बॉक्समध्ये या. तर आपण पाहतायत या मॅचमध्ये षटकारांची हॅट्रिक रुपेश बेरीच्या बॅटमधून, तर विकेटची हॅट्रिक पाहिली निलेशकडनं पहिल्या सामन्यामध्ये. पुढील चेंडू निलेशचा. योगेश न्यू बॅटर ऑन स्ट्राईक. या षटकातील पुढील चेंडू फेस करण्यासाठी खोलवर चेंडू फुल लेनचा चेंडू होता. खोदून काढलाय जमिनीलगतचा फटका पाहिला आपण. शॉर्ट स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक संदीप येतोय. चेंडूची परती झाली तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त झाली. परिणामी एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झाले आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 40 धावा धावफलकावर. तर 41 धावांचं टार्गेट आहे ते समर्थ 11 या टीमला. 41 धावांचं पाठलाग करावं लागेल या मॅचमध्ये. 24 चेंडू आणि 41 धावांचं टार्गेट. का या मॅचमध्ये काय होईल, काय घडणार, आलेले वेळ ठरवणार. 41 धावांचा बचाव केला जाईल का MSRT तुळस संघाकडनं, की 41 धावांचं पाठलाग सहजासहजी करेल समर्थ 11 संघ, ही आलेली वेळ ठरवणार. नक्कीच दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया दुसऱ्या इनिंगसाठी. यानंतर सामना होतोय राजाराम वॉरियर्स विपक्ष यंगस्टार तळवडे. दोन्ही टीमला विनंती आहे टॉस लवकर घ्या. आपली प्लेइंग 11 आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच पोचवा. तर आपण वळूया दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या डावाकडे. आपण एक सुंदर अशी स्पर्धा पाहतोय. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी मित्रमंडळ व तळवडे ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून आयोजित ही स्पर्धा, एक गाव एक संघ अशी भव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतायत. सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित ही स्पर्धा आहे. 21, 22, 23, 24 4 दिवस हा क्रिकेटचा महाकुंभमेळा, क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहणार. क्रिकेटचा विद्यमान सोहळा सिद्धेश्वर पूर्वी देवी चषक 2024चा हा विद्यमान सोहळा. उपस्थित सर्व मुख्य व्यासपीठावरील मान्यवर आणि सर्व क्रीडाप्रेमींचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. यंगस्टार टीम कॅप्टन जरा लगेच या. यंगस्टार तळवडे कॅप्टन चला. राजाराम वॉरियर्स संघाचा इथे कॅप्टन उपस्थित आहे.
तर तुम्हाला विनंती आहे, यंगस्टार तळवडे संघ तुमचा कॅप्टन टॉससाठी लगेच या. तर वळूया दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या डावाकडे. तर मी थोडा वेळ थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. श्री सिद्धेश्वर पूर्वीद्वी मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा, सिद्धेश्वर पूर्वीद्वी चषक. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण गोड मंजूळ आवाज ऐकूया. आमचे लाडके समालोचक सुमेध काळसेकर, एक युवा समालोचक, गोड मंजूळ आवाज. आमच्याबरोबर बऱ्याच वेळा गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असतात ते सुमित काळसेकर यापुढील समालोचन करण्यासाठी नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जुळतील. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद संतोष मरे सर. आणि त्याचबरोबर स्पर्धेदरम्यान आगमन होतंय मयूर स्पोर्ट ब्रँडचे संचालक सन्मान श्री राजू दाभोलकर साहेब यांचं. विनंती असेल त्यांना आपण साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याचबरोबर मुंबई शहर, गोवा राज्यामध्ये मयूर स्पोर्ट हा ब्रँड अगदी चालतोय. ब्रँडचे संचालक सर्वेसर्वा सन्मान श्री राजू दाभोलकर यांचं सहर्ष स्वागत. विनंती असेल साहेबांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. वापी असावी सर. राजू भालेकर सर हे उपस्थित आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. ज्ञानेश्वर गावडे यांचे शुभहस्ते स्वागत साहेबांचं. आणि या स्पर्धेचा पहिला सामना समर्थ 11 विपक्ष MSRT तुळस या दोन बलाढ्य संघादरम्यान. यंगस्टार तळवडे क्रिकेट संघ कडधार आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सकडे या टॉससाठी, नाहीतर एका षटकाची पेनल्टी दिली जाईल. मॅनेजमेंट कमिटीकडून हा निर्णय येतोय. ज्या स्पर्धेची आतुरता सर्व सिंधुदुर्गवासियांना होती ती स्पर्धा आपण पाहतोय. श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ व तळवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ या सुंदर संकल्पनेतून साकार झालेली टेनिस बॉलची एक भव्य दिव्य स्पर्धा सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित या स्पर्धेचं आयोजन. पहिला सामना 41 धावांचा पाठलाग स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार रेडकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला गोट्या वेंगुर्लेकर आणि गोलंदाजी मार्गवरती आदित्य बेहरा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट राजेश वेंगुर्लेकर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. लॉर्ड फुल टॉस चेंडू, स्लॉगचा फटका मिड विकेटला, डीप मिड विकेटला चेंडू जायला फरार, सीमारेषा पार. ओमकार रेडकर याच्या बॅटमधून दमदार निघालाय षटकार. चेंडूवरती भव्य स्वागत गोलंदाज आदित्य बेहरे याचं 6 धावांनी. स्पर्धेदरम्यान आगमन होते सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक याचं. विनंती असेल दाजी नाईक याला आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर दाजी धुरत हे देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती गुलाब पुष्प देऊन स्वागत टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक याचं. आणि त्याचबरोबर दाजी धुरे याचं देखील आपण स्वागत करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती गुलाब पुष्प देऊ. यानंतरचा सामना असेल राजाराम वॉरियर्स तळवडे विपक्ष यंगस्टार तळवडे या दोन संघादरम्यान. दोन्ही संघ कर्णधार उपस्थित होत आहेत. साहिल घाटवळ, करण जाधव. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. यानंतरच्या सामन्यासाठी 4 षटकाचा सामना असेल आणि मुख्य मान्यवरांचे शुभ हस्ते आपण टॉस करतो. यानंतरच्या सामन्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर ओमकार रेडकर याच्या बॅटमधून मिड विकेटला फटका 4 धावांसाठी आणि चौकाडा सांघिक धावसंख्या धावपलकावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा 41 धावांचा प्रत्युत्तर देत असताना मैदानात समर्थ 11 हा क्रिकेट संघ. ओमकार रेडकर याचं वादळ आदित्य बेहरे याच्या विरोधात हा काउंटर अटॅक पाहायला मिळतो. हल्ला चढवला जातोय पॉवर प्लेच्या षटकादरम्यान. पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना ओमकार रेडकर याची ही वादळी खेळी मैदानात पाहायला मिळते. याही वेळी फटका मोठा खेळ आहे. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु प्रेक्षक बनून राहील. चेंडू मिड विकेटला होतोय फरार, सीमारेषा पार. आणखी एक दमदार अफलातून षटकार ओमकार रेडकर याच्या बॅटमधून.
16 धावा धावपलकावरती माफी असावी. 16 धावा, एक षटकार, एक चौकार, एक षटकार. ओमकार रेडकर याच्या बॅडमुळे आतापर्यंत आदित्य बेहरे याच्या विरोधात या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान जे आक्रमण अपेक्षित होतं समर्थ 11 क्रिकेट संघाकडून या 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी ते आक्रमण चढवण्यात आलं आहे ओमकार रेडकर या बॅटरकडून. 16 धावा या धावपलकावर 41 धावांचा पाठलाग करतोय मैदानात समर्थ 11 क्रिकेट संघ. आजच्या दिवसातील हा पहिला सामना. 20 चेंडू आणि अजूनही 25 धावांची आवश्यकता. या सामन्यादरम्यान समीकरण पाहिलं गेलं तर 20 चेंडू आणि 25 धावा पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा श्री सिद्धेश्वर पूर्वदेवी मित्रमंडळ व तळवडे ग्रामस्थ आयोजित आपण पाहतोय एक गाव एक संघ या सुंदर आणि भव्य दिव्य संकल्पनेतून साकार झालेली टेनिस बॉलची एक भव्य दिव्य स्पर्धा. सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित या स्पर्धेचं आयोजन आणि आजच्या दिवसामध्ये हा पहिला सामना. आजच्या पहिल्या दिवसातील दोन बलाढ्य मातबर क्रिकेट संघादरम्यान टॉस विजय झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. त्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना MSRT तुळस क्रिकेट संघाने 4 षटकादरम्यान 40 धावा धावपलकावरती जोडल्यात. 41 धावांचं आव्हान आणि या 41 धावांचा पाठलाग करत असताना धावपलकावरती बिनबाद 16 धावा पाहायला मिळत आहेत. पंचांना विनंती असेल आपण 9 चेंडू वापरू शकता. सोळा धावा या धावपलकावरती काही नैसर्गिक अडथळा मैदानाच्या बाहेर आले त्याचमुळे चेंडू देखील अडकला होता. पुन्हा एकदा क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण अनुभवतोय या तळवडे नगरीमध्ये. ही दुसरी स्पर्धा एक मानाची स्वाभिमानाची आणि अभिमान जपणारी ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. आजचा पहिला दिवस 16 धावा या धावपलकावरती. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. लेन चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त करणारा. विकेटच्या मागे जर पाहिलं तर चांगली कामगिरी पाहायला मिळेल रुपेश बेहरे याकडून. निर्धाव चेंडू या धावपलकावरती सांघिक धावसंख्या 16 धावा. पॉवर प्लेचं षटक मार्गक्रमणावरती गोलंदाज आदित्य बेहरे पाहायला मिळतोय पहिल्या षटकादरम्यान आणि आदित्य बेहरे याच्या विरोधात काउंटर अटॅक ओमकार रेडकर याच्या माध्यमातून. यावेळी शॉर्ट चेंडू पुलचा फटका. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. बॅकअप चांगला निघाला. फेकी स्ट्रायकिंग एंडवरती. तोपर्यंत 2 धावा निघत असताना सांघिक धावसंख्या या दुहेरी धावाने धावपलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 18 धावा या धावपलकावर. पाठलाग 41 धावांचा आणि हा पाठलाग करत असताना ओमकार रेडकर या बॅटरकडून आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली. अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं मैदानात आदित्य बेहरे या गोलंदाजच्या माध्यमातून. आदित्य गोलंदाज याच्या विरोधात. एका षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 18 धावा या धावपलकावर. बिनबाद या धावपलकावरती. पहिल्या विकेटसाठी झालेली भागीदारी या धावपलकावरती. पाठलाग 41 धावांचा मैदानात करतोय समर्थ 11 क्रिकेट संघ. सुरुवात खूप सुंदर होताना पाहायला मिळेल. ओमकार रेडकर याच्याकडून आक्रमण. 18 धावांची ती लाजवाब खेळी आतापर्यंत नाबाद पाहायला मिळते. ओमकार रेडकर याच्याकडून आणि त्याची साथ देत असताना प्रथम स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होईल लेफ्ट हँडर बॅटर गोट्या वेंगुर्लेकर. विस्फोटक फलंदाज म्हणून ओळख या दशक्रोशीमध्ये या पंचक्रोशीमध्ये गोट्या वेंगुर्लेकर स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवर. त्या पहिला स्पेल घेऊन येत असताना गोलंदाजी मार्गवर योगेश नेरुरकर हा गोलंदाज. राईट मोर द विकेट पाहायला मिळतं कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. पॉवर प्लेचं निर्बंध संपल्यामुळे विस्तीर्ण क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट डीपमध्ये ऑन साईडला लॉंग ऑन देखील कॉमेंट्री बॉक्स समोर ऑफ साईडला वाडीश लॉंग बाडी त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर पॉईंट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पहिला चेंडू हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागत असताना चेंडू निघाला विकेट किपर याच्याकडे. निर्धाव चेंडू धावपलकावर. दुसऱ्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या 18 धावा धावपलकावरती पाहायला मिळते. पाठलाग 41 धावांचा या सामन्यादरम्यान. ज्याप्रमाणे सुरुवात केली धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आक्रमकरित्या की संयम दाखवत असताना हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
यावेळी शॉर्ट चेंडू, दिशा दिली चेंडूला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूचा प्रवास बॅकवर्ड पॉइंटला, परतीची फेकी तोपर्यंत एक धाव्या चेंडूवरती सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धाव संख्या 19 धाव्या धावपलकावर. स्पर्धेदरम्यान आगमन होते सन्मान्य निकेत गावडे आणि त्याचबरोबर सन्मान्य इंद्रजित गावडे साहेब यांचं विनंती असेल त्यांना आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. डाऊन द लेग स्टंप चेंडू पाहायला मिळतो डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर, पंचाचा इशारा. स्क्वेअर चेंडूचा अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत वाढ होईल. धावपलकावरती 20 धावा पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती ओमकार रेडकर. यावेळी चांगला चेंडू अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील पायची साडे, परंतु इम्पॅक्ट लाईन पाहिलं तर चेंडू यष्टांना मिस करणार आणि त्याचमुळे पंचाचा इशारा देखील तटस्थ पाहायला मिळाला. लेग बायचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 21 धावा या धावपलकावर. ओमकार रेडकर याचा प्रयत्न प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा आणि त्याची ती शैली देखील आक्रमक क्रिकेट खेळण्याची. सिंगल प्राप्त होत असताना स्ट्राईक रोटेट झाले. यावेळी स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर गोट्या वेंगुर्लेकर पुढील चेंडू फेस करेल या षटकातील. यावेळी शॉर्ट चेंडू हुकचा फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रात. एक धाव मिळेल या चेंडूवरती गोट्या वेंगुर्लेकर याला आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 22 धावा या धावपलकावर. पाठलाग 41 धावांचा करतोय समर्थ 11 क्रिकेट संघ. सुरुवात खूप चांगली झाली. पहिल्या विकेटसाठी 22 धावांची भागीदारी या धावपलकावरती ओमकार रेडकर आणि त्याचबरोबर गोट्या वेंगुर्लेकर या दोन बॅटर दरम्यान. विजयासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर 2 षटकं येणं बाकी. या षटकाचा विचार केला आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. यावेळी लेग ब्रेक चेंडू, स्लोअर वन फेकलाय चेंडू, मिस टायमिंग फटका पूल करण्याचा प्रयत्न फलंदाज ओमकार रेडकर याचा, परंतु शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. जोपर्यंत चेंडू फील्ड केला गेला परतीची फेक तोपर्यंत एक धाव लेग बायच्या स्वरूपात संघाच्या एक्स्ट्रामध्ये ॲड केले जाईल. या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 23 धावा. बदलाली ते दाखवलं जातं प्रत्येक चेंडूवरती गोलंदाज योगेश नेरुरकर याच्या माध्यमातून, कारण पहिल्या षटकात 18 धावा निघाल्या आदित्य भैरे याच्या विरोधात आणि त्यानंतर समोर धावसंख्येला रोखून धरणार आहे हे षटक. कटचा फटका शॉट कव्हरच्या दिशेने एक धाव मिळाल्या चेंडूवरती गोट्या वेंगुर्लेकर सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 24 धावा धावपलकावरती. खेळ समाप्त होतोय 2 षटकांचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरसड्या धावपलकावरती बिनबाद 24 धावा. प्रत्युत्तर मैदानात देतोय समर्थ 11 क्रिकेट संघ 41 धावांचं. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता या सामन्यादरम्यान समर्थ 11 क्रिकेट संघाला. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि या पहिल्या दिवसातील प्रारंभीची लढत या दोन मातबर क्रिकेट संघादरम्यान. टॉस विजय झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रथम फलंदाजी करत असताना 40 धावा धावपलकावरती MSRT तुळस क्रिकेट संघाने जोडल्या 41 धावांचं आव्हान आणि या 41 धावांचा पाठलाग करत असताना मैदानात आक्रमक सुरुवात आणि संयमी सुरुवात देखील दोन्ही फलंदाजांकडून दिले. आतापर्यंत 2 षटकादरम्यान बिनबाद 24 धावा धावपलकावरती उभारल्या जात आहेत. तिसऱ्या षटकाची सुरुवात पहिला स्पेल असेल आदित्य नाईक गोलंदाजी मार्गवर. लेफ्ट हँडर बॅटर समोर गोट्या वेंगुर्लेकर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करेल या षटकादरम्यान. विजयासाठी 12 चेंडू 17 धावा हे समीकरण. 41 धावांचा पाठलाग 24 धावा धावपलकावरती. पहिल्या विकेटसाठी झालेली भागीदारी. क्षेत्ररक्षणाचा विचार केला लेफ्ट हँडर बॅटरसाठी. डीप मिड विकेट डीप काव कॉर्नर लॉंग ऑन पाहायला मिळतो समोरच्या दिशेने 30 सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू यू मेस मे आय डेफिनेटली हिट यू. दांडे गोल केले जाते. फलंदाज योगेश गोट्या वेंगुर्लेकरची पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले गोलंदाज आदित्य नाईक याने आपल्या संघासाठी. पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय आपल्या संघासाठी. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 1 गडी बाद 24 धावा धावपलकावर.
आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज गोट्या वेंगुर्लेकर या बॅटरकडून, परंतु बॅटची इनर एज लागत असताना प्लेड आउट होताना पाहायला मिळालाय. गोट्या वेंगुर्लेकर मैदानात दाखल झाला. सिद्धेश मुंडे स्ट्रायकिंग एंडवरती राईट हँडर बॅटर ओमकार रेडकर याची साथ देण्यासाठी. तिसऱ्या षटकाची सुरुवात सफलतापूर्वक. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली गोलंदाज आदित्य नाईक याने आपल्या संघासाठी. जो पहिला ब्रेक थ्रू लवकर मिळवणं खूप महत्त्वाचं होतं MSRT तुळस क्रिकेट संघाला. तो पहिला ब्रेक थ्रू हासिल करून दिला जातोय. पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेन चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली या चेंडूवरती गोलंदाज आदित्य नाईक याच्याकडून. संभाव्य धावसंख्येला रोखून धरणारे हे षटक पाहायला मिळते. कारण मागील 2 षटकादरम्यान 12च्या सरासरीने धावा बनल्या. धावपलकावरती 24 धावा, एक गडी बाद होत असताना आणि तिसऱ्या षटकादरम्यान धावा रोखल्या जात आहेत. याही वेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फलंदाज सिद्धेश मुंडे याचा, परंतु सातत्याने जे प्रयत्न चालू आहेत मोठे फटके खेळण्याचे फलंदाज सिद्धेश याच्याकडून, ते प्रयत्न मात्र असफल ठरत आहेत. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू. विकेट प्राप्त करणारा हे षटक गोलंदाज आदित्य नाईक याचा, कमबॅक करून देणारा हे षटक. याही वेळी शॉर्ट चेंडू फेकण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागत असताना, बॅटचा टॉप पेज लागत असताना चेंडू निघालाय फ्लाइंग स्लिपला. निर्बंध क्षेत्रात, घोषांकित क्षेत्रात चेंडूचा प्रवास. एकेरी धाव मिळाल्या चेंडूवरती सिद्धेश मुंडे याला. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 25 धावा धावपलकावरती. विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता, परंतु या 16 धावा पूर्ण करण्यासाठी उरलेत फक्त 8 चेंडू. उर्वरित 8 चेंडूमध्ये 16 धावांचा पाठलाग करावा लागेल समर्थ 11 क्रिकेट संघाला. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम, त्यामुळे समर्थ 11 क्रिकेट संघ आपल्याला 16 धावा काढाव्या लागतील. या पहिल्या सामन्यात विजय प्राप्त करायचा असेल. सांघिक धावसंख्या 25 धावा धावपलकावरती. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ राहिला आहे बाकी. या पहिल्या दुसऱ्या इनिंग दरम्यान 16 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. 41 धावांच्या प्रत्युत्तर दाखल समर्थ 11 क्रिकेट संघाला. स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार रेडकर. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन 30 या सर्कलच्या बाहेर. शॉर्ट स्क्वेअर लेग देखील एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो 30 या सर्कलच्या आतमध्ये राईट हँडर बॅटरसाठी. यावेळी शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका. झेलची संधी असेल. विकेट किपर आलाय रुपेश भैरे झेल खाली, परंतु पहिल्या प्रयत्नात थोडीशी चुकी, परंतु दुसऱ्या प्रयत्नात शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून चांगलं कमालीचं रिले झेल पाहायला मिळालंय. राजू आरोस्कर क्षेत्ररक्षक. रिले झेल कमालीचं पाहायला मिळालंय. दुसरा धक्का बसतोय समर्थ 11 क्रिकेट संघाला. महत्वपूर्ण फलंदाज यावेळी बनेल डगआउटचा शिकार. सांघिक धावसंख्या 2 गडी बाद, 25 धावा धावपलकावरती. फलंदाज आदित्य नाईक याने सलामीची जोडी तोडण्यात आली. सलामीच्या जोडीला यावेळी डगआउटच्या दिशेने पाठवण्यात आले. आदित्य नाईक याचा भेदक मारा. टिचून गोलंदाजी. निरुत्तर करणारे हे षटक समर्थ 11 क्रिकेट संघाला. कारण सुरुवात ज्याप्रमाणे झाली आक्रमकरित्या सुरुवात ओमकार रेडकर याच्याकडून पाहायला मिळेल. पहिल्या षटकादरम्यान 16 धावा, त्यानंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावपलकावरती होत्या, परंतु या तिसऱ्या षटकादरम्यान संभाव्य धावसंख्या आणि त्याचबरोबर आक्रमक क्रिकेटला देखील रोख लावण्यात आलाय. फक्त 1 धाव खर्ची केली. नवोदित बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती निलेश कास्टे. यावेळी समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. परतीची फेक करेल, फील्ड करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी उद्भवली, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. सिद्धेश आणि त्याचबरोबर निलेश या 2 बॅटर दरम्यान महत्त्वाच्या 2 धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकेल धावपलकावरती. 2 गडी बाद, 27 धावा धावपलकावर. पाठलाग मैदानात केला जातोय समर्थ 11 क्रिकेट संघाकडून 41 धावांचा. येणारे शेवटचं षटक असेल प्रगतीपथावरती, मार्गक्रमणावरती, आणि समीकरण असेल 6 चेंडू आणि 14 धावांचं. 41 धावांचा पाठलाग. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. सुरुवात आक्रमकरित्या करून दिली फलंदाज ओमकार रेडकर याने समर्थ 11 क्रिकेट संघाला.
परंतु ओमकार आणि गोट्या वेंगुर्लेकर माघारी परतल्यानंतर आता या सामन्यादरम्यान कमबॅक केलं जाते MSRT तुळस क्रिकेट संघाकडून. मागील आठवड्यामधील श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तळवडे व तळवडे ग्रामस्थ या स्पर्धेतील हा रनरअप क्रिकेट संघ, उपविजेता क्रिकेट संघ याही स्पर्धेदरम्यान अगदी जेतेपद पटकावणाऱ्या प्रमाणे मैदानात खेळताना पाहायला मिळतोय, लढताना पाहायला मिळतोय. अंतिम षटक 6 चेंडू 14 धावा समीकरण. योगेश आरोस्कर गोलंदाजी मार्गवरती. युवा गोलंदाजचा वापर अंतिम षटकादरम्यान स्ट्रायकिंग एंडवरती सिद्धेश असेल पहिला चेंडू फेस करण्यासाठी. पहिला चेंडू अक्रॉस बॅटने पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील पायचीसाठी, परंतु लेगबायचा इशारा आलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत वाढ होईल धावपलकावरती. 28 धावा 2 गडी बाद. लेगबायच्या स्वरूपात अतिरिक्त खात्यामध्ये ही धाव ऍड केली जाईल. सांघिक धावसंख्या 28 धावा. 5 चेंडू 13 धावा हे समीकरण या सामन्याचं असेल. पाच चेंडू आणि 13 धावा हे समीकरण सामन्याचं. योगेश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू मिस टाइम केलाय. फटका शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय मैदानात. डीप लॉ स्क्वेअर लेग वरून फेकी कमालीची पाहायला मिळाले. पंचांकडे अपील करण्यात आले रनआउटसाठी, परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचताना पाहायला मिळाला सिद्धेश बॅटर. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या देखील पुढे सरकेल धावपलकावरती. 2 गडी बाद 30 धावा. योगेश आरोस्कर गोलंदाजी मार्गवरती. युवा गोलंदाजचा वापर या दबावाच्या षटकामध्ये संघाच्या कर्णधाराने विश्वास दर्शवला योगेश आरोस्कर याच्यावरती, आणि हा विश्वास साध्य ठरवत असताना कमालीचं षटक देखील. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती पाहिलं जर तर फलंदाज सिद्धेश याला मोठे फटके मारण्यापासून रोखून धरले. यानंतरचा सामना राजाराम मोरेस तळवडे विपक्ष यंगस्टार तळवडे या 2 संघादरम्यान. यंगस्टार तळवडे क्रिकेट संघ आपण टॉस विजय होते. आपला निर्णय लवकरात लवकर कळवा. स्ट्राइक एंडवरती असेल सिद्धेश. पुढील चेंडू फेस करेल तो या षटकादरम्यान. याही वेळी चांगला चेंडू अक्रॉस बॅटने वारंवार फटके खेळण्याचे प्रयत्न फलंदाज सिद्धेशाचे, परंतु या प्रयत्नांना अपयश मिळताना पाहायला मिळते, कारण समोरून भेदक मारा. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, कारण यष्टांच्या मागे चतुर विकेट किपर पाहायला मिळतोय रुपेश बेहरे, आणि तो अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यास भाग पडतोय गोलंदाज योगेश आरोस्कर याला. युवा गोलंदाज आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी ज्याप्रमाणे केली आतापर्यंत, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले फलंदाज सिद्धेश याला. सांघिक धावसंख्या 31 धावा आहे धावपलकावर. यावेळी चेंडू जर पाहिला तर उजव्या खूपच बाहेर फेकण्यात आल्या. पंचांचा इशारा. दोन्ही हात समांतर होत असताना आलाय. अवांतरचा अतिरिक्त धाव आणि त्याचबरोबर बाईच्या स्वरूपात आणखी एक अतिरिक्त धाव. टोटल 2 अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकेल धावपलकावरती 33 धावा. महत्वपूर्ण क्षणी या अतिरिक्त धावा खर्च केल्या जातात गोलंदाज योगेश आरोस्कर याच्याकडून. आतापर्यंत चांगले गोलंदाजी पाहायला मिळाले, परंतु वेगात चेंडू फेकण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे शरीरावरचं नियंत्रण देखील बिघडण्यात आलंय. अतिरिक्त 2 धावा खर्च करण्यात आलाय. सांघिक धावसंख्या 33 धावा धावपलकावरती. शॉर्ट चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू जर पाहिला तर ऑफ ब्रेक चेंडू डाऊन द लेग स्टंप फेकला आणि त्याचमुळे चेंडू पडल्यानंतर आत वळण घेणारा लेफ्ट हँडरचा ऑफ ब्रेक चेंडू, परंतु राईट हँडरसाठी लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. महत्वपूर्ण क्षणी हा निर्धाव चेंडू सांघिक धावसंख्येत मात्र स्थिरावा लावणारा 33 धावा धावपलकावरती. यावेळी शॉर्ट चेंडू हुकचा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूचा प्रवास शॉर्टमध्ये पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील थांबवण्यात येतोय. सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 34 धावा धावपलकावरती. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता कंपल्सरीचे या स्पर्धेचा नियम. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता कंपल्सरीचे या स्पर्धेचा नियम. स्ट्राइक एंडवरती निलेश कास्टे. फुल टॉस चेंडू मिस टायमिंग फटका, परंतु चेंडू विसावेल नो मॅन्स लँड मध्ये. 41 धावांचा पाठलाग आणि तो पाठलाग मैदानात रोखण्यात आलाय. MSRT तुळस क्रिकेट संघाकडून अप्रतिम गोलंदाजी आदित्य नाईक आणि त्याचबरोबर अंतिम षटकादरम्यान
गोलंदाज योगेश आरोसकर या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कारण सुरुवातीचं आक्रमण ओमकार रेडकर याचं कुठेतरी वाटलं होतं की समर्थ 11 क्रिकेट संघ हा 41 धावांचा पाठलाग